नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. बघा बघा सूर्य किती छान उगवला आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि मी मॉर्निंग वॉकसाठी खाली आली होती आणि वॉक करून झालेला आहे आणि आता मी घरी चालली आहे, तुम्ही बघू शकता. आणि घरी आल्यानंतर मी लिंबू सरबत बनवला आहे आणि सकाळी सकाळी लिंबू सरबत घेतलं ना एकदम छान असं फ्रेश वाटतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. मी रोज घेते लिंबू सरबत. आणि माझं आवरून वगैरे झाले आहे सर्व आणि मग मी नंतर पूजा केली देवाची. तर बघू शकता माझी सकाळची पूजा अशी असते रोज. आणि हा माझा आजचा लूक आहे. तर साधा सिंपल लूक आहे, असं काही विशेष नाही आहे. आणि मी निघणार आहे आता बाहेर. थोडंसं बाहेर चालली आहे, मी मंदिरामध्ये चालली आहे. तर लवकर उठल्यामुळे माझ्याकडे खूप वेळ होता. मग मी विचार केला की मी थोडंसं मंदिरात जाऊन येते आणि मी कात्रजला चालली आहे, इस्कॉनच्या मंदिरात चालली आहे, हरे कृष्णाच्या. तर खूप छान मंदिर आहे आणि खूप मस्त आहे मंदिर. मी दाखवेलच तुम्हाला. आणि इथे आपले राजे रिक्षावरती. आणि मी आता आलेली आहे जवळपास मंदिराच्या, तुम्ही बघू शकता. कारण सकाळी सकाळी इतकी ट्रॅफिक नसते, त्यामुळे मग मी खूप लवकर आली आहे. आणि हे बघा घोडे, 3 घोडे रस्त्यामध्ये थांबलेले. आणि आता मी मंदिराच्या बाहेर पोचली आणि इथे मी टिळा लावून घेते हरे कृष्णाचं, तुम्ही बघू शकता. आणि हे आहे मंदिर इस्कॉनचं, कात्रज चौकामध्येच आहे, तिथून थोडंफार जवळ आहे. आणि बघा हे असं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. आतमध्ये गेल्यानंतर मी दाखवतेच तुम्हाला. तर मग चला आता. आणि मी फर्स्ट टाईमच आली आहे ह्या मंदिरामध्ये इस्कॉनच्या, कारण मी तिकडे स्टेशनकडे जाते नेहमी. इथे कात्रजच्या मंदिरामध्ये मी फर्स्ट टाईम आलेली आहे. तर बघूया आपण आतमध्ये गेल्यानंतर मंदिर कसं आहे. पण खूप छान वाटतं मंदिरामध्ये आल्यानंतर. सकाळी सकाळी खूप फ्रेश फील होतं. आणि गार्डन पण आहे खूप मोठं, तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये आल्यानंतर. आणि इकडे ना गुलाबाचे फुलं इतके लागलेले ना, खूप असं झाड होते गुलाबाचे. आणि मी तरी बघून ते फुलं वेडीच झाली. मला तरी म्हणजे खूप असं वाटत होतं की मी आतमध्ये जाऊ का ते फूल तोडायला, असं झालेलं. आणि हे मंदिर आहे, तुम्ही बघा. आणि इकडे बघा गुलाबाचे फूल, बापरे इतके छान आणि इतके मस्त फुलं दिसत होते ना. खरंच म्हणजे मला राहावंसंच वाटत नव्हतं. असं वाटत होतं आतमध्ये जाते आणि पटकन फूल घेते, पण ते काही पॉसिबल नव्हतं इथे. पण छान होते, सुंदर फुलं होते खूप. आणि हे कृष्णाची मोठी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हे ना रात्रीचं खूप छान दिसणार आहे, कारण हे पाण्याचं कारंजा वगैरे आहे ना, ते डेला इतकं काही सुंदर नाही, पण रात्री आल्यानंतर हे खूप मस्त दिसणार आहे, लाईटिंग वगैरे. आणि बघा तुम्ही बघा किती छान गुलाब फुलं आहेत. मला इथून जावंसंच वाटत नव्हतं बघून सणी. खूप म्हणजे खूप मस्त दिसत होतं, तुम्ही बघा. मी म्हणते मैत्रिणीला जाऊ का ग आतमध्ये, पण तसं काही झालं नाही. आणि इथे मी फोटो वगैरे काढली आहे. आणि फोटो काढून झालं नंतर, फोटो तर पहिल्यांदा काढतातच मुली कुठेही जाऊ दे. आणि हे बघा इकडे पण छोटंसं मंदिर आहे. आणि हे बघा कमळाचं फूल सारखं तेथे असं छान असं कुंडी टाईप आहे. आणि इकडे बघा हे मंदिर आहे, क्लीन आहे अगदी, कुठेच असं काही पडलेलं नाही आहे. मंदिर खूप क्लीन आहे. आणि मी इथे दर्शन घेतलेलं आहे. आणि हे बघा कृष्णाचं ते वजन काटा आहे इथे, म्हणजे नवस वगैरे बोललेले लोक असतात ना, ते काहीतरी पूर्ण करतात तिथं, असं भारोभार काहीतरी. हरे कृष्ण 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 हरे. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी दर्शन घेत आहे राधे कृष्णाचं. आणि मंदिर इतकं सुंदर आहे ना, बापरे खूपच मस्त मंदिर आहे. आणि हे गुरु आहेत तिथले. आणि बघू शकता इथे. आणि छान असं दर्शन घेऊन झालंय माझं आता.
आणि मंदिरामध्ये इतकी शांतता आहे ना, इतकं मस्त वाटत आहे. आणि मी पण थोडंसं मंदिरामध्ये बसली आहे. आणि हे बघा राधाकृष्णाची मूर्ती इतकी सुंदर आहे ना, खूप म्हणजे खूप मस्त दिसत आहे. हे पहा, तुम्हाला माहिती नाही कॅमेऱ्यात कसं दिसत आहे, पण खरंच खूप आणि शांत वाटत आहे मंदिरामध्ये. खूपच छान वाटत आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि माझं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि मी बसली होती शांत थोडा वेळ, खूप छान वाटत होतं. आणि झालं आहे आता सर्व दर्शन वगैरे घेऊन. आणि इथे मी तीर्थ घेतला आहे. आणि हे पहा, इथे पेंटिंग फार सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. बघा किती छान आहे मंदिर. खरंच खूप स्वच्छ आणि खूप क्लीन मंदिर आहे. खरंच छान, म्हणजे खूपच छान मंदिर आहे. कौतुक केलं तेवढं कमीच आहे मंदिराचं. आणि ते बुक्स दिसलेत मला आणि मी थांबले. मला वाचायला फार आवडतं, त्यामुळे मी बुक्स बघत आहे की कुठलं घ्यायचं वगैरे. आणि घेतलेत मी 5-6 बुक्स घेतलेत मी, वेगवेगळे असे, कारण मला आवडतं वाचायला. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे भगवद्गीता पण आहे. आणि असे मी 6 प्रकारचे मी बुक्स घेतलेत, तुम्ही बघू शकता. आणि चला मग आता पुढे जाऊया आपण, झालेलं आहे घेऊन. मंदिर फार मोठा आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता इकडचं झालेलं आहे दर्शन वगैरे घेऊन. आता आपण आलो इकडे बालाजी मंदिरामध्ये. तिरुपती बालाजीचं हे मंदिर आहे इथे. आणि हे पण मंदिर फार सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक असं मोठं खांब दिसेल पुढे समोर. तर इथे ना भेट घेतात, असं लोक आलेले सर्व भेट घेतात खांबाची. असं देवाची भेट असं समजतात त्याला. आणि इकडे बघू शकता आतमध्ये बालाजी मंदिर आहे. बघा, हे पण मंदिर फार छान आहे, खूप मस्त दिसत आहे. आणि मी पण भेट घेतलेली आहे देवाची. आणि बघा, असं आहे हे मंदिर, खूप सुंदर आहे. बालाजी मंदिर पण बघू शकता तुम्ही, हे असं आहे. आणि सेम तिरुपती बालाजीमध्ये असल्यासारखंच आहे. तुम्ही बघू शकता, देवाची मूर्ती पहा आणि तुम्ही पण दर्शन घ्या. खूप छान आहे हे पण मंदिर. खूप प्रसन्न वाटलं मला इथे बसून. आणि मी इथे पण मंदिरात बसली आहे 5-10 मिनटं देवासमोर. आणि छान दर्शन झालेलं आहे आता इथलं पण. आणि आता मी फोटो काढलेला आहे इथं एक खाली आल्यानंतर. आणि हे पहा, प्रेम मंदिर, हरे कृष्णाचं मंदिर आहे हे. बाहेरून असं दिसतं बघा. पेंटिंग फार सुंदर आहे तिथे, खूप मस्त पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी जाणार आहे खाली, तर मग चला. पण मंदिर खूपच मस्त आहे, तुम्ही बघा. आणि इथे थांबल्यानंतर हे खालचं असं दिसतं. हे रात्रीचं फार सुंदर दिसणार आहे खालचं, ते कारंजा वगैरे पाण्याचं. हे बघा, खूप छान मंदिर आहे. आणि हे बघा फुलं, बापरे, फुलं तर मला इथे खूप आवडले. आणि मंदिर फार मोठं आहे, फार शांतता आहे, फार क्लीन आहे. खूप छान आहे मंदिर, मला फार आवडलेलं आहे मंदिर. आणि इकडे छोटंसं गार्डन पण आहे. हे पहा, हे असं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि इथे सर्व कृष्णाचं साहित्य भेटतं. तर मी इथे आलेली आहे, देवाचं सर्व काही भेटतं. हे बघा, पाळणा मला फार आवडलेला आहे, त्यामुळे मी घेतलेला पण आहे तो. आणि बघू शकता किती छान आहे. आणि इकडे माझं शॉपिंग थोडंफार झालेलं आहे.
आणि मी आता आलेली आहे बाहेर आणि मी जाणार आहे आता घरी. तर चला. आणि इकडे गेटच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला प्रसाद भेटतो आणि मी प्रसाद खाल्लेला आहे आणि प्रसाद खाऊन झाला आता मी निघाली आहे घरी. तर मग चला. कसं वाटलं मग माझा ब्लॉग? छान वाटला का तुम्हाला? आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि जाता जाता ना मला इथे नाश्ता पण करायचा होता. सो मी इकडे आल्यानंतर कृष्णा हॉटेलमध्येच मी नाश्त्यासाठी थांबलेली आहे. हे बघा इथे पण किती सुंदर आहे मूर्ती, तुम्ही बघू शकता कृष्णाची. आणि इथे मी इडली घेतलेली आहे नाश्त्यासाठी आणि नाश्ता करून झालेला आहे आणि आता मी घरी निघाली आहे. आणि कसा वाटला छोटासा ब्लॉग? चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके बाय.